हे कोणतं गाव आहे की जडी एक नाही दोन नाही तर 12 बैलगाड्या हा एकटाच माणूस ओढतो. ते सांगतो मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही ना आपल्याला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. तर राम राम मंडळी, आज सकाळी 10 लोक लाईट होती ना आपल्या गव्हाच्या 5-6 पट्ट्या पाणी द्यायच्या बाकी होत्या. तर सकाळी सकाळी त्या कडकत्या थंडीत भासाले घेऊन मी आलो वावरात आल्या आल्या बोरवेल जवळ येऊन मोटर सुरू केली. थंडी वाजत होती तर भासानं अंग शेकायसाठी इकडे ऍक्टिव्ह केली. मग लाईट जाईन तोपर्यंत आम्ही ना गव्हाले पाणी दिलं. लाईट गेल्यावर आम्ही निघालो आता घरी जायसाठी. भासा म्हणे मी चालवतो गाडी. म्हटलं चालव, काही विषय आहे का, फक्त मला मागे पाडू नको. रोड तर असा झाला की आम्हाला काहीच टेन्शन नाही, पोटातलं पाणी बी आलं. त्यानंतर घरी येऊन आंघोळ करून मोहितले भासाले घेऊन मी निघालो आताच्या गावाला जायसाठी, कारण तडी होती यात्रा. आणि जरा पुढे येत नाही तर फसलो आम्ही या ट्रॅफिक जॅम मध्ये. मग कस्तरी या ट्रॅफिक जॅम मधून निघलो आम्ही आलो तरोडा गावात. हेच आपल्या आत्याचं गाव आहे. या गावात होता आज मरीमाता यात्रा उत्सव. आल्या आल्या तर आपण सर्वात पहिले आत्याच्या घरी आलो. आणि अडी येत नाही तर अमोल भाऊ म्हणत की केव्हाची वाट पाहणं चालू आहे रे भाऊ, एवढा टाइम का. म्हटलं या लागता वावरातले काम आटपून. घरात येऊन हातपाय धुवून चहा पाणी घेत नाही तर तेवढ्यातच घराजवळून हे मिरवणूक जाताना दिसली. चला म्हटलं मग तुम्हाला पण दाखवून देऊ की या गावात 12 बैलगाडे कसे ओढले जातात. आणि हे पाहायसाठी तर आजूबाजूच्या खेड्यातली सगळीच लोक इथं आली. हे पहा, ऐकून एकाच माणसानं 12 बैलगाडे ओढत आणले. हा त्याला दुसऱ्या लोकांचा पण थोडाफार सपोर्ट होता, पण त्या गाड्यावर पब्लिक एवढी होती की मावत नव्हती. आणि हेच पाहायसाठी इथं लोक दुरून दुरून येतात. तुम्ही पण आले होते का ते कमेंट करून नक्की सांगा. ते पाहून झाल्यावर अमोल भाऊन मी आलो आता यात्रा फिरायसाठी. तेवढ्यातच मोहितराव म्हणते की आपल्याला आयफोन पाहिजे. त्याला तो फोन घेऊन आम्ही इकडे आलो. ज्याला पाय असताना त्यात ऍपल असते पण त्याला पायनॅपलचा ज्यूस म्हणतात, तो ज्यूस प्यायसाठी. मस्त थंडगार ज्यूस पेला. ज्यूस पिऊन झाल्यावर थोडीफार यात्रा फिरलो. सगळं फिरून झाल्यावर आम्ही चाललो आता घरी. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम.